जनतेनं सरकारवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवून गेल्या 10 वर्षातल्या सुशासनावर पसंतीची मोहर उमटवली आहे. संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर केलेल्या अभिभाषणात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. जनसेवेचं सद्भाग्य मोजक्या लोकांनाच मिळत असल्याचं सांगत या लोकसभेच्या कार्यकाळात जनकल्याणाच्या निर्णयांचा नवा अध्याय लिहिला जाण्याचा विश्वास राष्ट्रपतींकडून व्यक्त. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभ. 2023-24 साठीचा आर्थिक पाहणी अहवाल वित्तमंत्री अजित पवार यांनी मांडला. उद्या राज्याचा अर्थसंकल्प होणार सादर. राज्याचा विकास दर 60% वर. वित्तीय तूट जीएसडीपीच्या 2.8% तर महसुली तूट 0.5% असल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद. निवडणुकांच्या आधी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून अंमलबजावणीही करावी. आजवरच्या योजनांच्या अंमलबजावणीची श्वेतपत्रिका काढावी. उद्धव ठाकरे यांची मागणी. मविया सरकारनं कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन निधी आमच्या सरकारनं दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाकरे यांना प्रत्युत्तर. नीट पेपरफुटीचा महाराष्ट्रातला तपासही सीबीआयकडे वर्ग. बिहारमधून सीबीआयनं या प्रकरणात आणखी 2 केली अटक. आणि T20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानला नमवून दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज भारत विरुद्ध इंग्लंड लढतीची उत्कंठा.